अखेर गेल्या 8-9 महिन्यांपासून ज्या घोषणेची उत्सुकता होती दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना, ती घोषणा अखेर उद्या होणार आहे। माझ्या मागे तुम्ही एक गणित बघताय, 24/12/2025 ही तारीख आहे, ही तारीख आहे उद्याची। मात्र यामध्ये एक समीकरण दडलंय, यामध्ये एक गणित दडलंय। ते गणित असं आहे की 24/12/2025 याची बेरीज केली तर एकत्रित आकडा येतो 9 आणि 9 या आकड्यामध्ये पुढचं स्पेशल पॅकेज दडलेलं आहे। ही स्टोरी काय हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, पण त्यामागे पार्श्वभूमी आहे। गेल्या 6-8 महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली। मग जुलैमध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले एका व्यासपीठावर वरळीच्या डोममध्ये। त्यानंतर या युतीला आणखी वेग आला। दोन्हीकडचे कार्यकर्ते नेते एकमेकांशी बोलू लागले, एकमेकांच्या आंदोलनाला हजेरी लावू लागले आणि आता गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महापालिकेसाठीची तयारी सुद्धा या दोन्हीकडच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पूर्ण केली आहे। आणि अखेर जागा वाटपाचा पूर्ण तामझाम पार पडल्यानंतर आता उद्या या युतीची घोषणा होणार आहे आणि उद्याची ही तारीख आहे, याची बेरीज 9 येते आणि 9 आकडा हा राज ठाकरेंचा लकी नंबर आहे। त्यामुळे उद्याचा मुहूर्त निवडण्यात आल्याचं समजतंय। आपण पाहूयात। अखेर दोघांचं ठरलं, तारीखही ठरली, मात्र जागा वाटप थोडं अडलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची राजकीय युती कधी घोषित होणार, त्याचं उत्तर संजय राऊतांनी आज अखेर पक्क दिलंय। संजय राऊतांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्र फोटो ट्विट केलाय। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते आणि उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या होत्या। तोच फोटो राऊतांनी ट्विट केलाय आणि त्यावर लिहिलंय, उद्या 12 वाजता। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा बुधवारी होणार आहे। बुधवारी दुपारी 12 वाजताचा मुहूर्त काढण्यात आलाय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र पत्रकार परिषद घेतील। या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केली जाणार आहे। चर्चा करतायत, आपले शिवसेनेचे नेते चर्चा करतायत, त्या अर्थी या सगळ्या गोष्टी प्रोसेस जवळपास पूर्ण झालेल्या आहे। 1-2 दिवसात या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। कृषी मंत्री दत्ता भरणेंचे एक वक्तव्य आहे, सत्याचा विजय होणार, माणिकराव कोकाटे घेतो सुट्टी आणि माणिकराव। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन युतीची घोषणा करणार असले तरी जागा वाटप मात्र यावेळी जाहीर होणार नाही अशी शक्यता आहे, कारण जागा वाटपावरनं अजून थोडा पेस आहेच। नाही, मला असं वाटतं युती घोषणा काय ओपन सिक्रेटच आहे, त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे। पण अजून काही जागांवर आमचे नेते मंडळी चर्चा करत आहेत, ती चर्चा चालू आहे आणि चर्चा झाली, युती तर झालेलीच आहे, होण्याच्याच मार्गावर आहे। ऑफिशियली त्याची घोषणा सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी करतील। अखेर ठाकरे बंधूंचं घोडं युतीची घोषणा करेपर्यंत आलं। त्याचवेळी या युतीबद्दल काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईसह राज्यातल्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि पुणे अशा प्रमुख महापालिकांमध्ये एकत्र लढतील। या युतीसाठी ठाकरे बंधूंचे 2 मोठे गेम प्लॅन ठरले। एक म्हणजे बंडखोरी टाळण्यासाठी जागा वाटप जाहीर न करता थेट एबी फॉर्म्स दिले जाणार आहेत। तर ठाकरे बंधूंची रणनीती काय, उमेदवार कोण हे शेवटपर्यंत महायुतीला कळू नये यासाठी उमेदवार शेवटपर्यंत गुलदस्त्यात असणार आहे। मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र 3 सभा घेतील, तर उर्वरित राज्यभरात दोघांच्या 3 सभा होणार आहेत। ठाकरे बंधूंचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा हा मराठी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव हाच राहणार आहे। ठाकरे बंधूंचं जागा वाटप गुलदस्त्यात असलं तरी ठाकरेंची शिवसेना 157, राज ठाकरेंची मनसे 70 ते 75 आणि उर्वरित जागा शरद पवार गट लढण्याची शक्यता आहे। इतकी महत्त्वाची युती ही घोषणा करून जाहीर करणं गरजेचं आहे, सगळ्यांना माहिती आहे। उद्या दुपारी साधारण 12 वाजता तुम्हाला स्थळ कळवलं जाईल। उद्या दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब हे एकत्रितपणे आपल्याशी संवाद साधतील या विषयावरती आणि बोलतील। आणि आता आम्ही तुम्हाला सांगतो
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीसाठी 24 डिसेंबरचाच मुहूर्त का काढण्यात आला? तर राज ठाकरेंचा 9 हा लकी नंबर समजला जातो. राज ठाकरेंच्या सगळ्या गाड्यांचा नंबर 9 न संपतो किंवा त्याची बेरीज 9 होते. 27 नोव्हेंबर 2005 ला राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली होती. 27 नोव्हेंबर म्हणजे 2 + 7 9. 18 डिसेंबर 2005 ला राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. 18 डिसेंबर म्हणजेच 1 + 8 = 9. 9 मार्च 2006 ला राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली. त्यावेळी ही तारीख होती 9. 18 मार्च 2006 ला राज ठाकरेंनी मनसेची पहिली सभा शिवाजी पार्कवर घेतली आणि 18 मार्च म्हणजेच 1 + 8 = 9. बरं, फक्त राजकीयच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातही राज ठाकरेंनी 9 आकड्याला महत्व दिलंय. राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंच्या लग्नाची तारीख होती 27 जानेवारी. 27 म्हणजेच 2 + 7 = 9. एवढंच नव्हे तर अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त 12:51 होता. म्हणजेच 1 + 2 + 5 + 1 = 9. आता बुधवारी ठाकरे बंधूंची जी युती जाहीर होणार आहे त्यात लपलेला 9 आकडा बघा. 24 डिसेंबर म्हणजेच 2 + 4 + 1 + 2 = 9. संपूर्ण तारीख बघूया. 24/12/2025 म्हणजेच 2 + 4 + 1 + 2 + 2 + 2 + 5 = 18. या सगळ्या तारखेची बेरीज होते 18 आणि 18 या अंकाची बेरीज म्हणजेच 1 + 8 = 9. आता या 9 आकड्यामुळेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती 24 डिसेंबरला जाहीर होणार अशी चर्चा आहे. आता या ठाकरे बंधूंसमोरची 9 आव्हानं सुद्धा बघूया. एक म्हणजे भाजपची मुंबईतली ताकद. गेल्या वेळी मित्रांसाठी बलिदान दिलं, यावेळी देणार नाही हा फडणवीसांचा निर्धार. ठाकरेंना टक्कर देणारे महत्वाकांक्षी एकनाथ शिंदे. शिंदेंनी ठाकरेंचे नगरसेवक घेऊन ग्राउंडवर कमी केलेली ठाकरेंची ताकद. लोकसभा आणि विधानसभेनंतर काँग्रेसनं सोडलेली साथ. वंचितच्या आंबेडकरांच्या काँग्रेसला साथ द्यायच्या हालचाली. मुंबईत एकही नगरसेवक नसताना मनसेला करायचं असलेलं कमबॅक. राजकीय अस्तित्व टिकवून ठेवायचंय आणि आतापर्यंत मुंबईच्या आर्थिक नाड्या ठाकरेंकडे होत्या त्या टिकवायच्या. 9 आकड्यावर 12 वाजता युती जाहीर करणाऱ्या ठाकरे बंधूंना या 9 आव्हानांचाही सामना करावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.